नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो सेल्फ लव्ह व्हिडिओ होणार आहे. तर या व्हिडिओचं ऑल मटेरियल आपल्या अलाइट मोशनवरच भेटणार आहे, शेक इफेक्ट आणि PNG इफेक्ट. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करा. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला प्लस आयकॉन क्लिक करून इथून एक तुमचा फोटो ॲड करायचा. मी ते हा फोटो ॲड करून या फोटो लेंथ लास्टपर्यंत ओढून घेऊन या फोटोला अशा प्रकारे ते खाली आणायचा. नंतर या फोटोला इथून 7.3च्या बेट मार्क इथून हा फोटो असा कट करायचा आणि या फोटोची लेंथ पण खाली ओढून घ्यायची. आता आपल्याला इफेक्ट आणि PNG द्यायची. तर सगळ्यात अगोदर इथून असं बॅग घ्यायचा आणि बॅग घेऊन इथं आपल्याला शेक इफेक्ट अँड ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे. तर सिम्पली आपल्या इथून हे 2 लेअर अशा पद्धतीने कॉपी लेअर करायच्या आणि आपल्या बेटमार्क प्रोजेक्टवर येऊन पेस्ट करायचं. तर इथं सुरुवातीला येऊन ते इथं करून पेस्ट लेयर्स करायचे म्हणजे आपली PNG ते इथून अशा प्रकारे PNGला सेट करायचं. या PNGला ह्याच्या खाली असं राऊंड शेपला घेतलं म्हणजे आपली PNG दिसून जाईल. आजचं इथून पुढं आपलं ऑल मटेरियल अशाच प्रकारे भेटणार आहे. तर आपली PNG लागलेली आहे. आता तर शेक इफेक्ट द्यायचे आहेत आपल्या फोटोला. तर त्याचप्रमाणे बॅग घ्यायचा आणि शेक इफेक्ट अँड ऑल मटेरियलच्या बेट मार्कवर इथून आपल्याला ह्याची कॉपी इफेक्ट करायचे आणि आपल्या पहिल्या फोटोवर पेस्ट करायचे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करायला म्हणजे आपल्या फोटोला इफेक्ट लागलेला आहे. अशाच प्रकारे दुसरा पण इफेक्ट फोटोला द्यायचा. तर अशाच प्रकारे 7.3च्या बेट मार्कवर येऊन फोटो क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायला आपल्या फोटोला इफेक्ट हा लागलेला आहे. तर आपला व्हिडिओ हा तयार झालेला आहे.